चालेल, पण आपल्याला कर्जमुक्ती ही गरजेची आहे आणि 10 तारखेच्या अधिवेशनामध्ये ही कर्जमुक्तीची घोषणा निश्चितपणे होईल, हा माझी अपेक्षा आहे। MMRDA रिजनवर 11 लक्ष कोटी खर्च होतील आणि आपल्या अध्यक्ष महाराज मराठवाड्याच्या संदर्भात केलेल्या घोषणांपैकी एकही दुर्दैवानी घोषणा पूर्ण होणार नाही। निजामाच्या तावडीतून तर सुटलो, पण अधिकाऱ्यांच्या तावडीत सापडलो असं दुःख कोणाच्याही वाट्याला येता कामा नये। या दृष्टीने आपल्याला हा खर्च हा अध्यक्ष महाराज वैधानिक विकास मंडळ न्याय अपेक्षित आहे। यामध्ये आपण शेतकऱ्यांच्या दृष्टीने अभिभाषणामध्ये महामहिम राज्यपाल महोदयांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या काही योजनांना स्पर्श केला, पण अध्यक्ष महाराज आज महाराष्ट्रामध्ये आपल्या एकूण ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट मध्ये कृषी क्षेत्राचं योगदान कमी आहे आणि 2011च्या लोकसंख्येनुसार विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा रोजगार देणारा म्हणजे साधारणतः 4,55,00,000 रोजगार 2011च्या लोकसंख्येमध्ये आपण दाखवला, त्यापैकी 2,60,00,000 शेतकऱ्यांच्या शेतीवर अवलंबून आहे। आज दुर्दैवानी शेतीचं भौगोलिक क्षेत्र 1.34 हेक्टर पर्यंत मर्यादित आलंय। शेतकऱ्यांना सर्वात मोठी मदत ही शासनाच्या वतीने करावयाची असेल तर ती कर्जमुक्तीची आहे। त्याला पुन्हा एकदा या बोझ्यातून मुक्त केलं पाहिजे, या ओझ्यातून मुक्त केलं पाहिजे आणि खरं तर आपण राज्य सरकारचा मॅनिफेस्टो देतानाच या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली की आपण कर्जमुक्ती देणार आणि मला विश्वास आहे की आपण रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर वचन न जाय। निवडणुकीच्या अगोदर जे आश्वासन आपण दिलं, हा प्रभू रामाचा जर देश आहे तर निश्चितपणे राजा हरिश्चंद्राच्या मार्गाने काहीही त्रास झाला तर चालेल, आपल्या अंगावरचे कपडे उतरले तरी चालेल, पण आपल्याला कर्जमुक्ती ही गरजेची आहे आणि 10 तारखेच्या अधिवेशनामध्ये ही कर्जमुक्तीची घोषणा निश्चितपणे होईल, हा माझी अपेक्षा आहे। माननीय तर शेतकरी बांधवांनो, आताचा जो आपण व्हिडिओ बघितला ते होते महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार। तर यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचं सध्या अर्थसंकल्प अधिवेशन चालू आहे। त्या अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत तळमळीने शेतकरी बांधवांचा मुद्दा महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून विधान भवनामध्ये मांडण्यात आला आहे की शेतकरी बांधवांना 10 मार्चला जो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री महाराष्ट्र राज्याचा बजेट मांडणार आहेत, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडणार आहेत, त्या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी बांधवांना कर्जमाफी करा, कारण की तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांना घोषणा केली होती, त्या घोषणेची पूर्तता करा असं महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून विधान भवनामध्ये मांडण्यात आलेले आहे। तर शेतकरी बांधवांना तेच व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केला। तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करून जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर शेतकरी बांधवांनो, इथे थांबतो, तुमची रजा घेतो, तोपर्यंत धन्यवाद।